त्यांनी बदललं पाहिजे. जे म्हणणारे आहेत त्यांनी बदललं. संविधान बदलण्याचा विषय नाही आहे. ज्या वेळेला कायद्यामध्ये दुरुस्ती करायची आहे, ज्या वेळेला नवीन कायदे करायचे आहे, तो अधिकार संसदेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीनेच ती तरतूद केलेली आहे. त्यामुळे घटनेच्या प्रिॲम्बलमध्ये बदल करण्याची आवश्यकता अजिबात नाही. नवीन परिस्थितीप्रमाणे ज्या पद्धतीनं अनेक कायदे जे आहेत ते कायदे बदलले म्हणण्यापेक्षा नवीन कायदे केलेले आहे. त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे. जसा ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट 1889चा, त्याच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह ऑफ सिव्हिल राईट कायदा होता. त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने अनेक जे कायदे आहेत त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे संविधान काय बदललं पाहिजे असं अजिबात नाही आहे. माननीय अटल बिहारी वाजपेयी असताना व्यंकटचला यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं होतं. त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे की संविधानामध्ये कसलाही बदल करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं नरेंद्र मोदीजी संविधानाला माथा टेकून त्यांनी शपथ घेतलेली आहे. ते नरेंद्र मोदी अजिबात संविधान बदलणार नाही. ते आमचं सरकार संविधान अजिबात बदलणार नाही. उलट संविधान आम्ही मजबूत करणार आहोत. त्यामुळे कुणी काही बोललं असेल तरी त्यामध्ये तसा काही अर्थ अजिबात नाही. आणि आमचं एनडीए सरकार हे संविधानाला मजबूत करण्यासाठी आहे आणि संविधान बदलण्याचा प्रश्न येत नाही. दलितांमध्ये, आंबेडकरायत लोकांमध्ये समरण निर्माण करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं जर संविधान बचाव यात्रा, संविधान बचाव विषय अशा पद्धतीच्या घोषणा केल्या जातात. त्यामुळं संविधान बदलण्याचा विषय नाही.